माझ्या गोष्टीचे नाव माशी ग माशी. कवी अशोक मराठे. लेखक गोष्टीचे लेखक अशोक मराठे. या गोष्टीत माशांचे वेगवेगळी रूपे दिली आहेत. त्यातले मला फळमाशी हे रूप खूप आवडले. नमस्कार, माझे नाव देवास दीपक बोगले. इयत्ता 4. मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव समर्थ रामदास. त्या पुस्तकात समर्थ रामदासांच्या खूप गोष्टी आहेत. एका गावात खूप थंडी पडली होती. तेव्हा नारायण एका झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला. तेव्हा तिथे एक माणूस आला. तो स्वतःला श्रीमंत समजत होता. नारायणला वाटले की आपण त्याच्या खोड्या काढाव्या. तेव्हा नारायण वेगवेगळे आवाज काढू लागला. तेव्हा तो माणूस खूप घाबरला. तो शेजारच्या लोकांना हाक मारू लागला. तेव्हा शेजारची लोक हातात मशाली घेऊन तिथे आले. तेव्हा त्याला विचारले, तू जोरजोरात का ओरडत होतास? तेव्हा तो माणूस म्हणाला की मला भूताचा आवाज आला. तेव्हा ते सर्व लोक इकडे तिकडे बघू लागले. तेव्हा तिथे त्यांना मुलगा दिसला. त्या मुलग्याचे त्यांनी कौतुक केले. धन्यवाद. अविनाश बेगडे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे सुबोध कथा. त्या गोष्टीतून आपल्याला भरपूर काही शिकायला भेटते. सर्वांची मदत करायला, सर्वांना ज्ञान मिळते. त्या पुस्तकामधून सर्वांना आनंद मिळतो. नमस्कार, माझे नाव निधी अर्जुन बेगडे. मी आज पुस्तक वाचले. माझ्या पुस्तकातल्या गोष्टीचे नाव आहे ऐकावे जनाचे. एक माणूस होता. त्याच्याकडे 4 गाढे होती. तो एकदा त्यातले एक गाढव विकायला जायचे होते. त्याने एक मुलगाही घेतला. त्याचा मुलगाही घेतला. मग ते दोघे निघाले. वाटेत त्यांना 2 माणसे दिसली. ते म्हणाले की तो घोड्यावर चालतोय आणि लहान मुलग्याला घोड्याच्या पाठीवर चालत येतो. हे मला पुस्तक खूप आवडले. हे पुस्तक सगळ्यांना आनंद देते आणि काहीतरी नवीन शिकायला भेटते. धन्यवाद.
एक पुस्तक वाचलं, त्या पुस्तकाचं नाव त्या पुस्तकाचे लालाच्या दुकानात घेऊन जायचे. नमस्कार, माझे नाव मला 2 शब्द गोष्टीबद्दल. माझ्या गोष्टीचे नाव आहे वैभव अभिनेते. या गोष्टीमध्ये मला खूप आवडली. मी तिला वाचत होतो तेव्हा थोड्या वेळात ती जरा फोटो तशी दुसरी गोष्ट मला ती खूप गोष्ट आवडली.